प्रिय मित्रांनो, आज शनिवार 23 नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकात अध्याय 11 मध्ये पाहतो की जैतुनाची 2 झाडे आणि 2 समय ह्यांचं प्रतीक आपल्याला दिलेलं आहे। ही 2 झाडं म्हणजेच जेरुबाबेल आणि यहोशबाची ही प्रतीक आहे आणि ती त्यांच्या श्रद्धेची प्रतीक आहेत। आणि विशेषतः त्यांनी आपल्या प्राणाला ते घाबरले नाहीत, परंतु श्रद्धेमध्ये फितूर झाले नाहीत आणि तशा प्रकारे श्रद्धेला फितूर न होता खंबीरपणे प्राण देण्याची तयारी दाखवण्याबाबत परमेश्वर लोकांचं गौरव करतो, त्यांचे आभार मानतो, त्यांना रक्तसाक्षी बनवतो आणि प्रभू परमेश्वरात तीच आमच्या समोर एक मोठी उदाहरणं आहेत की माणसाने सत्यासाठी आपण प्राण देणं किती जरुरीचं आहे। आज माझ्या प्रिय बंधूंनो, त्यामध्येच आपल्याला मोशे आणि एलिया यांची 2 उदाहरणं दिलेली आहेत, ज्याने आकाशातून अग्नी मागवला आणि विशेषतः जे 3.5 वर्ष जे पाऊस पडला नाही त्या काळामध्ये त्याने आपलं जीवन कसं परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगले आणि त्या काळात देखील 3.5 वर्षानंतर एलियाने पावसासाठी प्रार्थना केली आणि पाऊस आला। हो माझ्या प्रिय बंधूंनो, हे त्यांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे। म्हणजे आपली श्रद्धा इतकी मजबूत असली पाहिजे की त्याद्वारे आपण देखील चमत्कार करू शकतो। आज माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला असं स्पष्ट दिसते की बाबिलोन आणि विशेषतः सादोम ह्या ठिकाणी ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी आपण लक्षात घेऊन आपण शांतीसाठी प्रयत्न करणे आणि ख्रिस्ताच्या श्रद्धेद्वारे आपला विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करीत राहणे हे आवश्यक आहे। आज माझ्या प्रिय मित्रांनो, हेच खरे ख्रिस्ती लोक जे आहेत, जे श्रद्धावंत आहेत, त्यांचा पुढे कसा गौरव होणार आहे आणि ते देवाच्या स्वर्गराज्यामध्ये कसे जातील याविषयीचं वर्णन आपल्याला दिसते। हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही लोक येऊन येशूला प्रश्न विचारतात की जे पूर्वी मोठे समजा 7 भाऊ मरण पावले आहेत आणि त्यांची एकच पत्नी असेल तर ते स्वर्गामध्ये त्यांचं स्थान काय आहे। प्रिय मित्रांनो, आज ह्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो आहे की स्वर्गामध्ये ही ह्या जगातली नाती-गोती नाहीत, तिथे सगळे जण भाऊ बहिणी आहेत, तिथे लग्न करत नाहीत, लग्न करून देत नाहीत आणि प्रत्येक जण आपल्या भावा बहिणीवर प्रेम करतो म्हणून ते स्वर्गात आहेत। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज परमेश्वर आपल्याला हे सांगत आहे की श्रद्धेसाठी आपण कोणत्याही गोष्टीला न जुमानता जसं त्या 7 भावांनी श्रद्धा आपली प्रकट केलेली आहे त्याप्रमाणे आपण देखील प्रकट करण्यास पुढे असावे।